पंढरपूर या प्रवासाच्या दरम्यान प्रसिद्ध वकील आणि ओबीसी समाजाचे नेते व आरक्षणाचे अभ्यासक ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला घडवून आणला। याच्या अगोदर अध्यक्ष महाराज माननीय लक्ष्मण हाके यांच्या सहकारी असलेला पवन करवर याच्यावर माजलगाव तालुक्यात एका हॉटेलमध्ये जीव घेणा हल्ला झाला। अनेकांनी झुंड करून त्याचे हातपाय तोडले। आजही तो व्यवस्थित रित्या चालू शकत नाही। अध्यक्ष महाराज या प्रकरणात दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की आणखीन एकही आरोपी पकडला गेलेला नाही। अध्यक्ष महाराज त्यानंतर पुन्हा ॲडव्होकेट मंगेशांवरती हा हल्ला, त्याच्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यावरती 2-3दा हल्ले, या पुढे जाऊन वाघमारे यांच्यावरती हल्ला। म्हणजे कुणीही एखादं सामाजिक आंदोलन करणारा नेता किंवा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये सामान्यरित्या फिरू शकतो का? एवढी वाईट अवस्था झालेली आहे। मी तर याच्या पलीकडे जाऊन म्हणेल अध्यक्ष महाराज की सामाजिक समताच पूर्णपणाने या महाराष्ट्रातली संपली आहे आणि या ठिकाणी एकमेकाला मारल्यानंतर सोशल स्टेटस ठेवलं जातं, त्याला योद्धा सोशल मीडियावरती पुकारलं जातं आणि अटक होत नाही। हे दुर्दैव आहे। एका भावाला जर शिक्षा झाली दुसऱ्या भावाला व्हायला पाहिजे, सारखा गुन्हा असेल तर। म्हणून याबाबत अध्यक्ष महाराज आपल्या संमतीने पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडतोय। आदरणीय मुख्यमंत्री साहेब इथे आहेत, मी विनंती करतो की आपण यामध्ये ठीक नेक्स्ट अध्यक्ष महोदय यावर कडक कारवाई केली जाईल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।